नमस्कार. गेले 7 ते 8 दिवस माझे व्हिडिओ येत नव्हते. त्याचं कारण हे की गेले 7 ते 8 दिवस मी गावी होते आणि आमच्या गावी घरी काहीच रेंज नसते. त्यामुळे ना मला व्हिडिओ अपलोड करणे शक्य झालं नाही. आजच आम्ही आता पुण्याला आलो आणि घर आल्यानंतर पाहिलं तर एवढं खराब झालेलं. पण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी पहिले डॉक्टरकडे जाऊन आले. आणि त्यानंतर पहिलं काम मी केलं ते म्हणजे रूम साफ करायचं. सगळ्या रूम मस्त झाडून घेतल्या आणि छान अशी फरशी पुसून घेतली. त्यानंतर हे बेसिंगजवळचे जे काही मिरर होते ते देखील खूप घाण झालेले, ते पण मी पुसून घेतले. कसं ना, घर जरी 7 ते 8 दिवस बंद असलं ना, कुठून ना कुठून धूळ येते आणि घर खराब होतंच. त्यामुळं कधीही गावी जाताना आणि गावावरून येताना मला ते गावावरून आल्यानंतर घर हे क्लीन करावंच लागतं. आणि आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं असलेलं प्रत्येक लेडीजला आवडतं आणि माझंही तसंच काही आहे. त्यामुळे मी पहिला हा मिरर क्लीन करून घेतला. तुम्ही पाहू शकता किती छान वाटतो हा मिरर आता क्लीन केल्यानंतर. त्यामुळे त्यानंतर बाथरूममध्ये देखील एक मिरर होता, तो देखील मी क्लीन करून घेतला. जी काही गावाकडून आलेली कपडे धुवायची होती ती मी वॉशिंग मशीनला लावून दिली आणि थोडीफार जी कपडे ती बॅगेतच होती त्याची घड्या करून मला आता लावून द्यायची होती. ह्या रूममध्ये मी सगळे कपडे ठेवलेली, ज्या काही बॅगा आम्ही आणलेल्या एक एक करून मी सगळ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या. जसं पुण्यावरून गावी जाताना मी सॅरेलॅक बनवलेला, तसाच गावावरून येतानाही मी तांदळाचा सॅरेलॅक बनवून घेऊन आलेले. तुम्ही पाहू शकता हा एवढा डबाभर सॅरेलॅक मी तयार केलेला. त्याच्यानंतर पटपट कपड्यांच्या घड्या घातल्या आणि ही रूम व्यवस्थित क्लीन करून ठेवली. आता झालेला चहाचा टाईम. छान असा चहा बनवला आणि चहाचा आनंद घेतला. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.